टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज सकाळी अंदाजे 6-7 वाजता पोलिसांना फोन आले होते। ते फोनचं इन्फॉर्मेशन आधारित पोलीस स्पॉटवर पोहोचला। ही स्पॉट आहे चोपडा सिव्हिल हॉस्पिटलचा, एकदम वॉल कंपाऊंडच्या चिटकून आहे आणि रोडवरून अंदाजे 15-20 मीटरच्या आतमध्ये एक बॉडी सापडली होती। ती बॉडी मृत अवस्थेत होत्या आणि तिचं मर्डर केल्यासारखं तिथं प्रथमदर्शनी दिसत होतं। कोणतरी अज्ञात माणसांनी त्याचा डोक्यावर दगड फेकून त्यांना मर्डर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि तपासादरम्यान म्हणजे CCTV आणि इतर तांत्रिक गोष्टीत तपास केलेला आहे। तपासादरम्यान ही समजलं की एक राजू पवार म्हणून माणसं ह्यांना रात्री मर्डर केलेलं आहे। मर्डर करण्याचं नेमका कारण हे रात्री झोपून असताना ह्याच्यासोबत एक महिला आहे, त्या महिलांसोबत हा मयत माणसं झोपून होते। मग अचानकपणे रात्री 1 वाजता त्यांना ही गोष्टी माहिती पडल्यावर त्याचा राग येऊन त्यांच्यावरती डोक्यावर दगड फेकून त्यांना मारलेलं आहे असा तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि आतापर्यंत हा मयताचं आयडेंटिफिकेशन झालेलं नाही आहे। मयताचं आयडेंटिफिकेशन करण्याचा प्रयत्न चालू आहे। गुन्हा 103(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। मयताची बेसिकली ही प्रथमदर्शनी अशा दिसत आहेत की कचरा गोळा करणारा लोक आहेत आणि ही नेमका चोपडाचा असं वाटत नाही, बाहेर गावातली कुठलं तरी आहे आणि ह्याच्यासोबत आणखीन कोणी कचरा गोळा करणार आहे आजूबाजूच्या लोकांनी, ते सर्व लोकांनी पोलीस स्टेशनला बोलवून त्याचा ओळख पटवण्याचा प्रयत्न चालू आहे। मयताचा अंदाजे 40-1 वर्षाचा असतं।